नमस्कार मित्रांनो, जरांगे पाटलांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वपूर्ण असं भाष्य केलेलं आहे. जरांगे पाटील काय म्हणाले आपण ते ऐकू आणि त्या अनुषंगानं थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इलेक्शन येतं त्यावेळेला हिंदू मुसलमान हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो आणि हा मुद्दा पुढे येत असताना ह्याला कारणीभूत दोन्ही बाजू असतात. जरांगे पाटील काय म्हणाले आपण ते प्रथम ऐकू. काय सत्ता चालवता राव, हां जनतेची मर्यादा ठेवा जरा. काय त्या मुसलमानांनी केलं तुमचं मागं लागलात त्यांच्या, लागा बरं मागं तुम्ही मुसलमानाचं बघतो तुमच्याकडे कसं काय लागत होतं बघतो मी बी आहे मुसलमानाकडून. नाटकं करतात का रे? ह्या काय काला गाठायचा प्रयत्न चालला काय तुमचा? उगं नाटकं. आणि मुसलमानांनी बी थोडं धोरणात राहा. आहेत आम्ही बी तुमचं एक उगं देवधर्माला बोलायचं नाही तुम्ही आणि मायाला मुलींना त्रास द्यायचा नाही. बघू बरं तुमच्या अंगावर कोण येतं मी बघतो आणि तुमचं आरक्षण बी कसं काय देत नाही ते बी बघतो. उगंच मागं लागत त्या मुसलमानाच्या कामान धामाचं. तर मित्रांनो, आपण ऐकलं जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की आपण मुस्लिम बांधवांनी हिंदू देवदेवतांच्या बाबतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्यास टाळलं पाहिजे आणि ज्या हिंदूंच्या मुली आहेत त्यांचा मान सन्मान तुमच्या बाजूने व्हावा, असे दोन मुद्दे जरांगे पाटलांनी मांडले आणि मला वाटतं हे एकदम रास्त आहे. देशामध्ये हा देशच 18 पगड जातीला घेऊन चालणारा देश आहे. अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात आणि हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, शीख असतील, प्रत्येकाचा आपापला धर्म आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणं स्वाभाविक आहे. तो असायला पाहिजे, त्यात काही शंका नाही. आणि कुठल्याही धर्माच्या लोकांनी आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगणं म्हणजे इतर धर्माचा अनादर करणं असा त्याचा अर्थ होत नसतो. हा सर्व धर्मसमभाव ही भावना बाळगणारा देश आहे. परंतु राजकारणाच्या काळामध्ये ह्या धर्माधर्मातील जातीजातील तेढ कसं वाढेल आणि तिची वोट बँकेमध्ये रूपांतर कसं होईल असा प्रयत्न राजकीय पक्षांचा असतो. आता देशामध्ये ज्या काही राजकीय पार्ट्या आहेत त्यामध्ये भाजप असेल, महाराष्ट्रामधील शिवसेना असेल, काही हिंदुत्ववादीच्या संघटना आहेत, त्या हिंदूंची बाजू घेतात आणि खास करून त्यांचा मुस्लिमांना विरोध असतो. तर काँग्रेससारखी पार्टी आहे, MIM सारखी पार्टी आहेत की ज्या खास करून मुस्लिमांची बाजू घेतात आणि त्यांच्या टार्गेटवरती हिंदू असतात. हे षडयंत्र येथील जनतेनं लक्षात घेणं गरजेचं आहे. मागील 10 वर्षामध्ये हिंदू मुसलमान हा वाद बहुतांशी कमी झाला होता, ती चर्चा फारशी होत नव्हती. आता परत इलेक्शन आले आणि ह्या इलेक्शनच्या तोंडावरती परत एक वेळेस हा हिंदू मुस्लिम वाद वाढण्याची शक्यता आहे. परंतु जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जर सर्वच धर्माच्या लोकांनी आपापली एक मर्यादा सांभाळून राहिली, म्हणजे जर आपण मुस्लिम असाल तर नमाज पढणे किंवा आपल्या धार्मिक विधीचं पालन करणे आणि आपला धर्म वाढवण्यासाठी काम करणे, आपल्या धर्माचा अभिमान बाळगणं हे गैर नाही. परंतु ते करत असताना हिंदूंच्या देवतांबद्दल काहीतरी आक्षेपार्ह बोलणं, हिंदूंच्या धार्मिक भावनाला ठेस पोहोचेल अशा पद्धतीची भाषा वापरणं किंवा मग हिंदूंच्या मुली वगैरे असतील यांच्याकडे एक कुदृष्टीनं पाहणं, ह्या गोष्टी जर टाळता आल्या, ह्या टाळता येऊ शकतात. आणि सर्वसामान्यपणे खेड्यापाड्यामध्ये असे बहुतांशी वातावरण असत नाही. आमचे अनेक मित्र आहेत जे मुस्लिम आहेत, आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. ते त्यांची मंडळी आमच्या घरला आल्याच्यानंतर ते आम्हाला भाऊजी म्हणतात, आमच्या मंडळीला वहिनी म्हणतात. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या घरला जातो त्यावेळेला आम्ही त्यांना भावी म्हणतो. म्हणजे एकमेकाच्या धर्मांचं जी काही परंपरा आहे ते पाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो. हा अनेक धर्मामध्ये, ग्रामीण भागामध्ये, खेडेवस्तीमध्ये एकमेकाच्या धर्माच्या भावनाला ठेस पोहोचेल अशा पद्धतीचं वर्तन कोणी करत नाही. परंतु राजकीय लोक म्हणजे हिंदूंचे काही नेते, जे आम्ही हिंदूचे नेते म्हणून स्वतःला म्हणून घेतात किंवा काही लोक त्यांना मानतात, ते काही लोक आणि काही मुस्लिमांचे नेते ज्यांना मुस्लिम समाज नेते म्हणतो, हे अशा लोकांचं काम आहे की ते अशा पद्धतीची काहीतरी अर्वाच्य भाषा वापरतात आणि मग त्यातून वाद निर्माण होतो. आणि चूक कुठं होते की अशा पद्धतीची चुकीची स्टेटमेंट दिल्याच्यानंतर, चुकीची माहिती दिल्याच्यानंतर त्याला समर्थन ज्या वेळेला तो समाज करतो त्यावेळेला ते चुकीचं होतं, ते व्हायला नाही पाहिजे. आता माझ्या गावामध्ये महादेवाचं देवस्थान आहे, माझ्या गावामध्ये हिंदू राहतो,
मुस्लिम राहतो, बौद्ध राहतात, काही प्रमाणामध्ये ख्रिश्चनसुद्धा आहेत. आणि मग इतक्या 4 धर्मांचे लोक माझ्या गावात राहतात, परंतु या गावातला असा एकही व्यक्ती नाही की जो त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जात नाही. अगदी मुसलमानासह बौद्ध ख्रिश्चन जे असतील ते सर्वांच्या आस्थेचं ठिकाण आहे हे महादेवाचं मंदिर, म्हणजे हे नागोबाचं देवस्थानाचं. म्हणजे या ठिकाणी कोणी धर्म पाहत नाही. सर्वांना असं वाटतं की आपलं आमचं ग्रामदैवत आहे आणि या परमेश्वराच्या चरणी माथा टेकल्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी फार मोठी प्रगती होते, परमेश्वराचा आपल्यावरती काहीतरी एक चांगली नजर पडते, अशी धारणा आहे. त्या धारणेतून अगदी मुसलमानासह लोक त्या ठिकाणी जाऊन नारळ फोडतात. मग गाव पातळीवर आपण हे सगळं या पद्धतीने वागतो, परंतु एखाद्या वेळेला ज्यावेळेस आपला नेता काहीतरी चुकीचं भाष्य करतो त्यावेळेला त्याचं समर्थन करण्याऐवजी त्यांनाही आपण ताकीद दिली पाहिजे की हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्यापेक्षा जे लोक तुम्हाला टार्गेट करतात तुम्ही त्यांना टार्गेट करा. फॉर एक्झाम्पल आत्ता फडणवीस यांनी असं काहीतरी बोललो की मत जिहाद असं काहीतरी त्यांचं वाक्य होतं. हे वाक्य कोण बोललेलं आहे? जी कोणी व्यक्ती बोलली आहे तुम्ही त्या व्यक्तीला टार्गेट करा, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोला, त्याच्या राजकीय आयुष्यावरती बोला, परंतु तो एक व्यक्ती म्हणजे अख्खा हिंदू समाज असं गृहीत धरून तुम्ही जर त्याला टार्गेट करण्यासाठी हिंदूच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने काय बोललात तर मग स्वाभाविकपणे यातून एक दुफळी निर्माण होत जाते आणि ती होणार नाही याची खबरदारी हिंदू आणि मुसलमान दोघांनीही घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं जरांगे पाटलांनी जी काही भावना व्यक्त केली ही भावना अगदी रास्त आहे असं मला वाटतं की मुसलमानांनी सुद्धा हिंदूंच्या धार्मिक स्थळांबद्दल, धार्मिक आस्थेबद्दल भाष्य करू नये, हिंदूंच्या महिलांचा आदर करावा. हेच इक्वल हिंदूंनी सुद्धा मुस्लिम धर्मियांच्या स्थळांबद्दल आदर राखला पाहिजे, त्यांच्या महिलांकडे कुदृष्टीनं पाहिलं नाही पाहिजे. एकमेकांच्या महिलांचा आदर दोघांनी करणं गरजेचं आहे. हे पथ्य पाळलं तर हे जे काही धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न मतपेटीसाठी हे लोक करतायत त्यांना यश येणार नाही आणि हा जो काही भाईचारा ज्याला म्हणतात तोही टिकून राहील. गाव पातळीवरती चांगलं वातावरण दिसतं, अगदी लग्न वगैरे असतील. आता आमच्या काही बांधवांनी मुस्लिम समाजामध्ये लग्न केल्याच्यानंतर ते मांसाहार करणे त्यांच्या लग्नाचा प्रकार असतो, परंतु आमच्याकडले बरेच मुस्लिम बांधव आहेत जे लग्नामध्ये आता मांसाहार करायचं टाळले आहेत. म्हणजे ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी ते मांसाहारी जेवणच करत नाहीत, पूर्ण शाकाहारी. का तर मुस्लिम बांधवासोबत इतर धर्मियांचे जे काही लोक आहेत तेही लोक आपल्या लग्नामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत, आपल्या आनंदामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत. त्यांची सोय म्हणून त्या पद्धतीने ते शाकाहारी जेवण करतात. म्हणजे गाव पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत समजून घ्यायच्या चालू आहेत. हे चाललंय कुठं? जे वरचे नेते ते नेते आपल्या राजकीय भवितव्यासाठी, आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीचं काही धार्मिक ते निर्माण होईल अशी भाषा वापरतात आणि त्याचं समर्थन जेव्हा आपण करतो तेव्हा ते चुकीचं होतं. त्यामुळं हिंदू असतील मुसलमान असतील ह्या सर्वांनी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि ह्यात ते निर्माण होणार नाही ह्याची खबरदारी निश्चितपणे घेणं गरजेचं आहे. आता भारतामध्ये हिंदू समाज, बहुसंख्य समाज हा हिंदू आहे, मोठा समाज आहे, त्यामुळं हिंदू हा मोठा भाऊ आहे. त्याच्यानंतर बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, त्यानंतर जैन असतील, शीख असतील, मुस्लिम असतील, हे टप्प्याटप्प्याने छोटे भाऊ, परंतु लहान मोठे हे सगळे भाऊ समजून जर सर्वांनी एकमेकाच्या भावनांचा, त्यांच्या धार्मिक जे काही स्थळं आहेत, त्यांच्या धार्मिक भावना आहेत ह्यांचा आदर राखला तर देशामध्ये आणखीही एक सर्व धर्म समभावाची भावना निर्माण होऊ शकते आणि लोक समाधान राहू शकतात. अन्यथा राजकीय लोकांच्या डावाला जर आपण बळी पडलो तर स्वाभाविकपणे मग परत एक वेळेस हिंदू मुस्लिम किंवा अनेक धर्मियांचा जो काही वाद आहे तो वाढायला संधी मिळत असते. काही नेमके मोजके लोक मूर्खपणा करतात, त्याचं समर्थन करणं योग्य राहणार नाही. आणि जरांगे पाटलांनी भावना व्यक्त केल्याप्रमाणे जर मुस्लिम बांधवांनी हिंदूंच्या महिला आणि हिंदूंच्या देवस्थान आणि हिंदूंच्या भावना जर सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हिंदू निश्चितपणे मुस्लिमांच्या पाठीशी असणार आहे. राजकीय लोक काही बोलू द्या. या माझ्या मताशी आपण सहमत आहेत का हे निश्चितपणे कमेंटला कळवा, किंवा मग आपली यापेक्षा काही वेगळी भावना असेल तर तेही आम्हाला कमेंटला कळवा. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.